रोजच्या रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर खास रेसिपी उकड शिंगोळे. तर चला बघूया लागणारे साहित्य. लसूण, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, मीठ, मोहरी, जिरे, हळद, जिरे ओवा पावडर, गव्हाचे 2 वाटी पीठ, ज्वारीचे 1 वाटी पीठ. सगळ्यात पहिल्यांदा लसूण, आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, जिरं आणि मीठ टाकून मिक्सरला जाडसर वाटण तयार करून घेऊया या प्रकारे. नंतर गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ चाळणीने चाळून घेऊन त्यामध्ये जाडसर वाटलेलं हिरवं वाटण टाकून घेऊयात. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकायची. जिरे आणि ओव्याची पावडर करून ठेवलेली ते टाकायची. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये थोडंसं वाटण चिकटलेलं होतं ते घेण्यासाठी पाणी टाकून फिरवून थोडं पाणी टाकून चपातीसारखा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. हे बघा, या पद्धतीने तयार पीठ होते. नंतर चपाती लाटायच्या पोळपाटावर नूडल्स बनवतो त्या पद्धतीने दोन्ही हाताने गोल गोल करून दोन्ही बाजूने करून घ्यायचे. सर्व करून घेतल्यानंतर तडक्यासाठी कढई गरम करून 2-3 चमचे तेल टाकून त्यामध्ये जिरे, मोहरी, चवीपुरतं मीठ, हळद टाकून पाणी टाकून तडका द्यायचा आणि पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये सर्व शिंगोळे टाकून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल तर वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त तयार झाले आहेत शिंगोळे.